श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. यंदा 27 मे 2026 रोजी आली आहे कमला एकादशी. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादशीपेक्षा अनंत पटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त 3 वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने कीर्ती, वैभव आणि संतती सुख प्राप्त होतं. हे व्रत भक्ताला वैकुंठ प्राप्तीचे अधिकारी बनवतं आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते. शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा केल्याने शेकडो अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ इतके पुण्य लाभते. या तिथीला व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कमला एकादशीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे. कारण कमला म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच नाव आहे आणि गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं. आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण ही गोसेवा केली तर आपल्यावर लक्ष्मीनारायणाची भरभरून कृपाही होणार नाही. तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला हळद टाकून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना जलाभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकून जलाभिषेक करून घ्यायचा आहे. श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना आपल्याला हळद अर्पण करून घ्यायची आहे. पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करायची आहेत. तसेच तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून अर्पण करायचं. हे पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करत असतात. त्यानंतर पंचामृताचा आपल्याला नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत आरती ही करून घ्यायची आहे. तसेच प्रसादाचं वाटप करायचं. संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. रात्री जागरण करायचं आणि द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचे. पारण करायच्या अगोदर आपल्याला ब्राह्मणांना दान हे
करायचं आहे. तसेच व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. यामुळे केलेल्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. आता ही गोसेवा तुम्ही कधी करायची आहे तर तुम्ही कमला एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही ही गोसेवा करू शकतात. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशाळेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आणि त्यानंतर ज्या वस्तू गाईला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी आणि गूळ. पिवळ्या वस्तू ह्या श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि गाईला पिवळ्या केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी एकादशीच्या दिवशी आवर्जून पिवळी केळी आणि गुळ जे आहे ते गाईला खायला द्यायचे. आपल्या हातातनंच आपल्याला गाईला ही पिवळी केळी आणि गूळ खायला द्यायचं. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता तुम्हाला पिवळी केळी आणि गूळ खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. कारण बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो. तर या दोनपैकी तुम्ही कोणीही एक वस्तू खायला देऊ शकतात की अगदी दोन्हीही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला चंद्रदोषापासून मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गाईच्या भोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं, आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.